तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंटमधून किती रक्कम काढता येऊ शकते हे माहित आहे का? यासाठी ईपीएफओची नियमावली काय आहे याची कल्पना तुम्हाला आहे का? नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। शेवटपर्यंत पहा, तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन या व्हिडिओमध्ये होईल। अनेकांना असं वाटतं की आपल्या पीएफ खात्यामध्ये जेवढी सगळी रक्कम जमा आहे ती आपण एकदाच काढू शकतो, पण असं नाहीये। मेडिकल इमर्जन्सी असेल तर तुम्हाला तुमच्या मूळ वेतनाच्या बेसिक सॅलरीच्या 6 पट रक्कम किंवा पीएफ मधील कर्मचाऱ्यांच्या हिस्स्यातील जमा रक्कम काढता येते। आता तुम्ही लग्नासाठी पैसे काढत असाल तर तुमची सर्व्हिस 7 वर्ष असणं आवश्यक आहे। तुमच्या हिस्स्याच्या जमा रकमेच्या 50% रक्कम तुम्ही काढू शकता। आपण आपल्या किंवा कुटुंबातील व्यक्तींच्या लग्नासाठीही पैसे काढू शकतो। तसेच कर्मचारी स्वतःच्या किंवा मुलांच्या शिक्षणासाठी पैसे काढू शकतात, त्यासाठीही सारखीच नियमावली आहे। याशिवाय जमीन खरेदीसाठी बेसिक सॅलरीच्या 24% रक्कम आणि घर खरेदीसाठी बेसिक सॅलरीच्या 36% रक्कम काढू शकता। आता तुम्ही 1 महिना किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी बेरोजगार असाल तर पीएफ खात्यातील 75% रक्कम तुम्हाला काढता येते। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जर रिटायर झालेला असाल तर पीएफ खात्यातील सगळी रक्कम तुम्ही काढू शकता। नवीन अपडेटनुसार ईपीएफओने पीएफ खात्यातून अंशतः पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे। आता पीएफ खात्यातून 50,000 1 लाख रुपये काढू शकता। पीएफ खात्याबद्दल किंवा आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू।